की माझ्या अंगणात खेळू नको रे नंदलाल. वारीच्या रस्त्याने म्हणायचे खेळू नको रे, खेळू नको रे, खेळू नको रे नंदलाला. माझ्या अंगणात खेळू नको रे नंदलाला. वारीच्या रस्त्याने महाराज त्यांनी गवळून म्हणावी. कधी रस्ता संपून जायचा कळत नव्हतं हो, इतकं गोळ म्हणायचे. ज्यांनी पाहिलं त्यांना वारीमध्ये त्यांना माहिती असेल. आमचे विश्राम पाटील बसलेले आहे, फार जुना परमार्थ आहे. जुन्या लोकांची कीर्तन ऐकणारी माणसं गावात आहेत, त्यांना कल्पना या गोष्टीची फार त्यांची चालली आहे. आवरी आवरी आपुला काना नसिल्या मुच्या सुना. त्या सगळ्या गवळणी त्या ठिकाणी येत आहे आणि यशोदेला तक्रारी करता. यशोदे काय सांगू, उन्हाने वाढतोय थोडासा दाबून. काय सांगू तुला तुझ्या मुलाच्या तक्रारी, याच्या खोड्या किती सांगू. महीपत्र सिंधू वाटे, पृथ्वीचा कागद करावा, समुद्राची शाही करावी, मेरू पर्वताची लेखणी करून साक्षात सरस्वती मातेला लिहिण्याकरता बसवावं निरंतर, तरी तुझ्या मुलाच्या खोड्या न संपणारे आहे. की दुसरी आली धावत याने ग बाई काय केली मात. मुखासी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत. ग बाई आमासी पहावेना, यशोदे बाळ तुझा ताना पोटवरी सुसुधिंगाना. प्रत्येक डोळ्यासमोर येते आहे, घरात घडलेला प्रकार सांगते आहे. के तिसरी आली धावूनी याने ग बाई काय केली करणी. पतीची दाढी माझी वेणी डोळीसी काट देऊनी. काटबाई कोणासी सुटेना, यशोदे बाळ तुझा ताना कोटवरी. यशोदे बाळ तुझा ताना कोठवरी सुसुधिंगाना. मला धिंगाणा तुमचा वाढतच चालला. तुझ्या मुलाच्या खोड्या खूप वाढत चालल्या यशोदे, त्याला आवाज घाल. आज आम्ही सकाळी उठतो, मंथन करतो, दही दूध त्या ठिकाणी माखण मिस्त्री सगळं तूप तयार करतो, तुझा मुलगा येतो सगळं खाऊन जातो. ग किती त्रास होतो माहितीये तुला. आम्हाला मंथन करताना रवी लावताना किती त्रास होतो तुला माहितीये. या जुन्या मावशी या ठिकाणी बसलेल्या रवी लावण्याचा काय त्रास आहे यांना माहिती आहे. नवीन पोरींना रवी लावणं काही माहितीच नाही आहे. माहिती नाही तर मग त्यांना रवी लावायचं कसं काय माहिती आहे. मंथन कसं करावं माहिती नाही. त्या मंथन केल्याच्या लोण्याचा गोळा कसा काढावा कल्पना नाही अलीकडच्या काळामध्ये. कारण पूर्वीची श्रीमंती, ज्याच्या घरी भरपूर बैल, भरपूर गाई, भरपूर म्हशी, दूध दुभतं ज्याच्या घरी भरपूर आहे, ते माणसं पूर्वीच्या काळात श्रीमंत असण्याची लक्षणं असायची. 12 बैलाचा खटला आहे म्हणे त्या पाटलांचा, 24 बैल आहे त्याच्या घरी, मोठा खटला आहे, 10 माणसं कामाला आहे, म्हशी आहे, गाई आहे, दही दुभतं खूपच आहे. त्या बाईच्या घरी भरपूर दही दुभतं आहे ना, ताक खूप तयार व्हायचं. मग बाई लगेच कोणती बाई घरात आली सांगायची, ताई येताना पातेलं घेऊन या, ताक घेऊन जा. तिला असं वाटतं गावात सगळ्यात जास्त उदार आपण असावं, ताक घेऊन जा. घरात आंबटवार सुटला, तिला असं वाटतं बा आपल्यासारखा अवधार कोणाकडेच नाहीये. बाई ताक देत होती, पण कोणतीच बाई अशी म्हणे नाही पातेलं भरून ताक न्या आणि थोडासा लोण्याचा गोळा घेऊन जा. असं कोणी म्हणे. लोण्याचा गोळा घरी, ताक दुसऱ्याला घरीच नाही. तर ताकाचं काय अर्थ असा राहते महाराज, ज्याच्यात काही ताकद राहिली नसते त्याला ताक म्हणतात. काही त्याच्यात अर्थ नाही आहे. घरी राहिल्यापेक्षा घेऊन जा. पण दही दुभतं ज्याच्या घरी भरपूर, त्या माणसं श्रीमंत. पूर्वीची श्रीमंती होती त्या काळाची. आता काळाची श्रीमंती बदलत चालली. बैल किती आहे म्हणून श्रीमंती नाही, म्हशी किती आहे, गाई आहे म्हणून श्रीमंती नाही. मग घरापुढे 4 व्हीलर गाडी, घरापुढे ट्रॅक्टर,
माणूस श्रीमंत आहे, पण पाण्याला काय माहिती आहे? ट्रॅक्टर आणला घरापुढे उभा केला, पण बँकेचे हप्ते थांबलेले आहेत, त्याला काय माहिती? कधी बँक घेऊन जाईल ट्रॅक्टर, काय सांगता येते काय? पण श्रीमंतीची लक्षणं बदलत चालली अलीकडच्या काळामध्ये. अगं तुला काय माहिती यशोदे, किती त्रास होतो आम्हाला. नामदेव महाराज वर्णन करतात, के घुम घुम करीती, घुम घुम करीती, घुम 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 करीती, घुम करीती, ए घुम घुम करती, आणि मंथन करतो, किती त्रास होतो. घुम घुम करीती, डेऱ्याचा आवाज कसा येतोय? नामदेव महाराज लिखाण करताय, घुम 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 करीती, डेरे घुमती घुम घुम करीती, आनंदल्या गौडणी गौडणी, चंदे चंदे डोलती. सगळ्या तक्रारी गवळणीच्या, आणि त्या गवळणी तक्रारी करता यशोदा माते सांगितलं, कृष्णा गावातल्या लोकांच्या तक्रारी वाढत चालल्या, उद्यापासून गाई सारण्याकरता वृंदावनामध्ये निघाला की चालित से धेनु, चालित से धेनु, सावळा सावळा जग जेठी, राधे 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 राधे, डोक्यावरती खोवलेला आहे. विप्रद बेनू जठरपटय हो मुरलीला आपल्या कंबरेवरती खोवलेला आहे. आणि अनवाणी पायाने भगवान परमात्मा गायीची सेवा करतो. तिथे गेला, भरपूर खेळ खेळला. गोपाळाने सांगितलं, कृष्णा खेळ खेळून आम्ही दमलेलो आहोत, आता
आता खेळण्याची इच्छा नाहीये आणि या डवला गाई यांना वळून आणण्याची ताकदही आमच्या काही नाही. तू एक काम कर, तुझ्या जवळचा सुंदर असा वेणूचा स्वर आणि स्वराचा आविष्कार कर. सगळ्या गायी तुझ्या मुरलीचा नाद ऐकून या ठिकाणी जमा होतील. आता आमची जाण्याची ताकद नाही. भगवंताने आपल्या कमरेवरचा वेणू काढला आणि सुंदर अशा प्रकारे वाजवला. महाराज के तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडिला कानी विवळ झाले अंतकरणी मी घरधंदा विसरले आहारे गोपाळ त्या गाई सगळ्या बेभान आहे. हे वृंदावनी विनु कवन संपून जाईल. पण त्या वेळीची मर्यादा म्हणून सांगा आपल्याला. नाही तर संत मोदी बाबांनी आमच्यावर इतकी कृपा केली, एवढ्या गवळणी शिकवले आम्हाला. आयुष्य संपून जाईल पण त्या गवळणी संपणार की हरी की मुरली बाजी रे जमुना के तीर जमुना के तीर काले कन्हैया काली कमरिया खारो ही जमुना कोनी हरि हो काले कन्हैया काली कमरिया कारो ही जमुना कोनी हरि की मुरली बाजी रे
विठ्ठलचा नाद केला. सगळ्या जोडांनी सगळे गोपाळ एकत्रित केले, सगळे गायी एकत्रित केल्या, कदंब झाडाखाली त्यांना बसवलं, सर्वांच्या सुधरा एकत्र केल्या. मध्यभागी भगवान श्रीकृष्ण उभे आहेत, प्रसाद आपल्या हातामध्ये घेऊन की भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. वैष्णवनिका संभ्रम विभ्रमेणं जठरपटयोः कक्षे वामे प्राणो मशुर कवलं तत्फलंगुलेषु तिष्ठनमध्ये स्वपरिसृदो नर्वभिस्वै स्वर्गे लोके मिषति भुभुजे केली हातवर करा.